हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला बघ. 8 वाजून 10 मिनिटं झालेत आणि मी अजून पर्यंत घरीच आहे. निघतो पटापटा ऑफिसला जाणार आहे. अजून पर्यंत ट्रेन काय आली नाही आहे. आता मग बोईसाला पोहोचायचं दाखवत आहे. आणि सनराईज बघा कसला भारी वाटतं, तुम्हाला दिसत नसेल. इथनं येतो सनराईज, हा सर आहे इथनं. का भारी वाटतं, एकदम परफेक्ट वेदर झाला आहे. आणि आता तर थंडी तर निघून गेले, गरम व्हायला चालू झालं आहे. चला पटापट निघूया आपण. मंदिराला उतरलो आता कोणती लोकल पकडू समजत नाही. आणि गोरेगावच्या 22ची गोरेगाव 22 पकडायला सिग्नलवर थांबते. विचार करता बोरवडीची लोकल आहे तिकडे प्लॅटफॉर्म क्रमांक 3वर, तर तीच पकडतोय. चल ती बाकी गोरेगावची लोकल आहे, ती निघून जाईल. आणि ही आली आता लोकल गोरेगावची बोरिवलीसाठी. ही बघा दिसली तुम्हाला? हां दिसली. ही पकडतो होता पटापटा. चल 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 चेकआउट करून येतोय. चेकआउट झालं आहे. लिफ्ट पण आली आहे. चला ओपन. अरे हो चला, लिफ्ट पण आली, ओपन होते. आणि आता लगेचच आता टाईम काय झालं आहे, 7:25 झाले. म्हणजे आरामात मी मंदिरात जाऊ शकतो गोरेगाववरून नेहमीप्रमाणे. कोणती लोकल? 7:40ची पनवेल लोकल. चला पटापट जाऊन यार. भूक तर आताशी काही जास्त नाही आहे मला. आणि घरी जाऊन कदाचित त्याचं नक्सा उद्या फॅन्सी ड्रेस. फॅन्सी ड्रेससाठी म्हणून गेले मार्केटमध्ये. काय भेटते, रेडीमेड ड्रेस भेटतो की बघण्यासाठी. जर रेडीमेड ड्रेस भेटला नाही तर आम्हाला असं सर्व काही ते काय म्हणतात त्याला, फ्रूट्सचे व्हेजिटेबल फ्रूट्सचे सर्व स्टिकर्स घेऊन कट करून त्यासाठी काहीतरी ड्रेस बनवावा लागणार आहे असं मला तरी वाटतं आहे. पण बघूयात आता, घरी जाऊनच समजेल. कदाचित मी जायच्या आधी पनू करून पण ठेवेल, कारण की पनू ह्या गोष्टीत खूप फास्ट आहे. आणि थँक्यू, तुम्हाला मी दिलेला फोन आवडला आहे. आणि भरपूर लोकांनी मला कमेंटसुद्धा केले, खूप थँक्यू. मी त्यांना प्रत्येकाला सांगतो आहे, जे तुम्ही जे कमेंट करतात, जे यूट्यूबला कमेंट करायचे असतात ते तुम्हाला व्हॉट्सअपला पर्सनली कमेंट करतात. व्हॉट्सअपला पर्सनली टेक्स्ट करून सांगतात की हॅपी बड्डे. कृपया करून प्लीज यूट्यूबला सुद्धा कमेंट करत जा, जेणेकरून आपलं चॅनल थोडंसं ग्रो होण्यासाठी हेल्प होईल. तर चला पटापटात चालतो आहे आता. खाणे गेले मस्त एक भजी पाव घेतो आहे. भूक लागली, मस्त गरम गरम भजी आहे. उतरलं आता अंधेरीला. पाईप पोचायला असतं पाणी बघायला लागले की विरार लोकल. आणि आपण जायचं आहे लोकसभेसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 8 नंबरवर. पालघरला पोचलो आता. टाईम दाखवतो आहे तर 9:32. ऑन टाईम गाडी आल्या, ऑन टाईम. आज खतरनाक. आता जातोय पालघर स्टेशनच्या बाहेर. जय मला सोडतोय घरी आता. आणि आता गरम एवढी होते ना, आता बघायला लागलं. घरी जाऊन फॅन्सी ड्रेसचं नक्षनी काय केलं आहे किंवा पनूने काय केलं आहे ते घरी जाऊन ठरेल. चला 1000 रुपये वसूल करतो जयकडून. 1000 रुपये जे गिफ्ट देते मला. काल काकाकडनं तुम्हीच घेतले. काय बोलतो? EMI माझं मध्ये चालू आहे आता. EMIचे पैसे फिरवतोय. हे आम्ही असं एकमेकांचे पैसे फिरवतात. चल उद्या आहे का? 1000 रुपये स्टाफ 1000 रुपये घेतोय. अशी काय बोलतो अशी चालले परिस्थिती बघ. जय जय सबस्क्राईब करा आणि 1000 रुपये वाढवा आम्हाला. $1 ही बघ जय गाडी बघ. हा रॉक्स थोडा काय ना, जाऊ दे. 1000 रुपये मागतो एकमेकांकडे. थार रॉकची स्वप्न बघतात. भाई बघू ना, ती पण घेऊ. नाही हे नको आता. हे वाले आहेत आपल्याकडे. चल चल पाठवले. चल थँक्यू. तर आता जातो घरी. हो ना. काय एवढं खुश? काय आलं? काही नाही. एवढं खुश? या करतो बाबा नाही. ये लवकर हे बघा. मग घरी आलोय आणि बघ कोण तयारी करते फॅन्सी ड्रेसची. कसं करणार हे सर्व? आता चालू आहे काम. म्हणजे रात्रीचे 12-1 वाजता आम्हालाच ना. काय डोक्यावर हात मारलाय काय? अरे बापरे, आईचं डोकं दुखते. मग हे सर्व कोण करणार? तू करणार? आता ते कर तू. खर्चा तू आराम कर. आई आणि बाबा करतात. आता चला फ्रेश होतोय. आणि मग हे बघूत नक्षूच्या फॅन्सी ड्रेससाठी कसं होतंय काय होतं ते. पण हे तर पण माझ्याकडे होणार नाही. पनूला सर्व काही गोष्टी करायच्या. पण थोडाफार सपोर्ट करू शकतो पनूला मी. आणि जर डोकं दुखायला लागले जातात. काय ग काय तू ॲक्टिंग करतोय? आई तर डोकं दुखते तू ॲक्टिंग करतोय. हां मी येऊन बसलो आता. पनूचं काम चालू केलं पनूने कटिंग करायला. मग आता कसं करणार? एक करून कटिंग करायचं सर्व. मग एकच कटिंग करता. मग त्यावर चिपकवणार सर्व ते. सर आपण डोकं दुखते पण तरी ती काम करते, कारण की ऑप्शन नाही आहे. उद्या त्याचा फॅन्सी ड्रेस आहे आणि आजच काही पण करून करायचं आहे. नक्ष तू काय करतोय? ड्रॉइंग बनवतोय?
वाव मस्त. मग फॅन का बंद केलाय तू? फॅन लावू? गरम ना तुला? हा मग लाव ना. गरम होतं मग सांग ना. गरम होतं तर फॅन लावतो ना. लावला फॅन. एवढं गरम होतं ना बाहेर आलं तर. आणि हा इथे पण नक्षनी फॅन बंद केलाय आणि प्लस पनुने पण इथे पण फॅन बंद केलाय कारण हे इथे काम करते. चला आता मी सुद्धा याच्यावर बसतोय. थोडाफार मलाही काही करता येईल का बघतोय. तर पाणी पिऊन घेतो यार. आलाय पण पाणी पण नाही पिले मी अजूनपर्यंत. थोडंसं पाणी पिवत आणि मग फॅन्सी ड्रेसच्या कामाला लागूया. पाणी साईजचं एवढं सारखं केलं पण दाखव पण लावून त्या अंगाला एवढं मोठं होणार. वो नाही तू स्पीच बोलून दाखव ना मला. इथे या साईडले स्पीच बोलून दाखव. कॉन्फिडन्सने बोलतं आणि फुल असं लाऊडने बोलायचं. I am a healthy food. Good morning, teacher and friends. Today I want to talk about healthy food. Healthy food is food good for our body and mind. Fruit like apple, vegetable like carrot, milk and egg help us grow and tall. This food gives us the energy to play our favorite game and study well in school. Thank you. हो मस्त. थोडं आणखी जोराने बोलायचं हा. म्हणजे कसं टीचर सर्वांना आवाज दिला पाहिजे. आता हे बोलायला देतात. आता कसं जोराने बोलला. ती माईक जरी जोराने दिलंस ना तरी पण जोराने तू जोराने बोलायचं. माहिती त्यात आता कसं बोलतो असा आवाज पाहिजे कळलं. ठीक आहे वा मस्त बोला नक्ष यार. मी तर कधी असं पाठ पण नाही गेला आणि ते पण इंग्लिशमध्ये. बापरे इंग्लिशमध्ये बोलतो. वाव मस्त. पनुचं काम पण करायचं आहे आणि पनुचं डोकं पण दुखते. तर नक्ष हेड मसाज करतोय ना नक्ष. ऑइलचे बॉटल इकडे ऑइल टाकलं डोक्यावर आणि हेड मसाज करतो. वाव गुड बॉय रे. माझं कधी असं केलंय तू असं सांगितलं नाही. चालेल खरं आईला हेड मसाज कर. आई डोकं दुखते ना. कर व्यवस्थित कर. असं तेल ऑइल घेतलं ना तू असं पूर्ण असं कर. हां कर व्यवस्थित कर. तू चेअरवर बस ना तिकडे बसला. टेबलवर बसलाय. वा मस्त. आता जेवायला बसतो मी. चपाती घेतल्यात वालाची भाजी आणि कांदा. चला या मी जेवतोय. तुम्ही पण जेवायला बसा माझ्यासोबत. आणि मी आता एक स्टेप अप झाली आहे. असं रेडियम लावलं पूर्ण स्टेप रेडियम लावलं आहे. स्टिकर लावलं त्याने. एक स्टेप काम चालू आहे आमचं. टापा सर्व मॅग्नेट. हे मॅग्नेट हे कोण खेळलं आहे ह्याने हे मॅग्नेटने. हे बघा आता एक इथे कुठे होतो नक्षू. मस्त मी जेवायला बघतोय आणि माझ्यासोबत कोण जेवतोय. कोण जेवतो दाखवू. वेट हा बघा नक्ष माझ्यासोबत जेवतोय ना. नक्ष आणि आम्ही एकाच प्लेटमध्ये खातो आता ना बडा. बुक लागलं त्याला बाबा बुक लागली म्हटलं काय बरं होतं. मी जेवतो मॅग्नेट. हां मसुरीचा लोगो ना. येस सर नाव व्हेजिटेबल्स. इथे नाव टाकलं आहे व्हेजिटेबल्स म्हणून. काय टाकलं हे वाच फ्रूट्स आणि काय. हां पण विचार खूप मेहनत करते. डोकं दुखतंय की रे. आईचं डोकं दुखतंय. काय एवढा विचार करते. नसेल होतं ठेव उद्या सकाळी करा आरामात. हां काय रे काय नाही आजच करायचं आहे मॅडमला. आजच करायचं आहे. बघूया आता हे कसं करू. मी काय करू काय यातलं कटिंग. चला आता हे सर्व आहेत ते फ्रूट्स व्हेजिटेबल्स सर्व कटिंग करून दिलं तुम्ही. एक कटिंग करायचं तुम्हाला आता मग हां त्याप्रमाणे बघतोय कसं प्रयत्न होईल ते. चला आता त्याप्रमाणे कटिंग करायचा प्रयत्न करतो. आता मी प्रयत्न काय ट्राय करतोय म्हटलं बाबा. सेम ह्याचा सेपनी होणार नाही पण थोडा आउटलाईनने असं करायचा प्रयत्न करू. बुक जुने आहेत ना मला. तर जुने बुक आहे का त्या बुकने आम्ही करायचा प्रयत्न करतोय. पण चालतील काय बुकने. तर लोक कमेंट करतील की ज्या लहान मुलाला बुक्स नाही यूज करायसाठी तुम्ही फाडून हे करायला. ठीक आहे आता काय ऑप्शन नाही रद्दीमध्ये जाण्यापेक्षा हे बुक्स कटिंग करू शकतोय. आणि तुमच्यापैकी आता लोक बोलतील पण काही की हे बुक्स जर गरीब लोकांना दिले तर चांगलं काम होईल. पण ठीक आहे आता काय त्यालाही नक्साही स्कूलचाच ऑप्शन आहे म्हणून आता आमच्याकडे ऑप्शन नाही म्हणून आता आम्हाला हे करावं लागतं. हे सर्व प्ले ग्रुपचे बुक्स आहेत. नाही तरी लोक बोलतीलच की जे लहान मुलं आहेत प्ले ग्रुपवाले त्यांना द्या हे द्या ते द्या. तर ठीक आहे आता आमच्याकडे ऑप्शन नाही. आता मलाही माझ्या मुलासाठी हे सर्व काही गोष्टी कराव्या लागल्यात पण मी करतो. परफेक्ट कटिंग केलं नक्षू. येते बाबाला कटिंग करायला कळलं ना. आता पनू इथे कलरचं काम करते
आणि आता भरपूर काही काम आहेत. कधीपर्यंत हे होईल माहिती नाही, पण आम्हाला आजच कंप्लीट करायचं आहे ना. तू झोप जा, चल झोप जा तू. किती झाले बघ, 10:30 झाले बडा. झोप जा चल. इथे मी फ्रूट्स कट करतोय, नक्षाला पेंट कलर करतोय आणि प्रणाली तिकडे कट करतोय. म्हणजे आम्ही तिघेही काम करायला लागलेत. नक्षू मस्त व्यवस्थित पेंट करा, कलर आहे बघा, प्रोटीन. पणूचं ऑलमोस्ट डन झालं आहे आणि मी हे फ्रूट्स सर्व कट्स करतो आहे की बनाना, स्ट्रॉबेरी, पायनॅपल नाही आहे काय, हां ॲप्पल आहे, बनाना आहे, वॉटरमेलन आहे, स्ट्रॉबेरी आहे, हे प्रोमोग्रेनेट. बाकी हे सर्व एक एक करून कट करतो मी. कटिंगचं काम मी घेतलं आहे, पेंटिंगचं काम पणू करतो आहे. आणि नक्ष बघायचं आहे हा बघा, झोपला इकडेच. गप्पा म्हणाय मी झोपत नाही, फक्त डोळे बंद करतो बोलतो आणि आऊट. हे बघा एवढं सर्व कट्स केलेत मी, पण हे केलं आहे. आता हे डोळ्याला लावण्यासाठी करतो आहे. आणि आता ह्याला उचलून घेऊन जायला लागणार आहे मला रूममध्ये. पाय साफ, हालत खराब. वाटलं होतं इझी आहे लगेच होऊन, पण हे काय होत नाही आहे. आता बऱ्यापैकी झालं आहे. थोडे कट्स करायचे आहेत, ते पण मग ती उद्या सकाळी उठून ती करेल, कारण उद्या स्कूल पण लेट असणार ना तुझं. त्याचा वाटत 11:25 झोपावं लागणार आहे, सकाळी ऑफिसला जायचं आहे. चल बाय, झोपत उद्या करेल आहे. आजचा व्लॉग मी इथेच संपवतोय. जर हा व्लॉग शॉर्ट आणि सिम्पल जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. आणि मला कमेंट करून सांगा तुम्हीही असं तुमच्या मुलांसाठी असं काही गोष्टी करतात की नाही ते. आणि ऑब्व्हियसली सर्व काही लोक पॅरेंट्स आपल्या मुलांसाठी काही ना काही करत असतीलच, तर ठीक आहे मीही तेच करतोय. भेटूयात उद्या असं नवीन असं छान असं ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.